श्री स्वामी समर्थ. मी मेघा गौरांशाची मम्मा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि आज हा आहे रविवारचा ब्लॉग आहे. तर त्या दिवशी बघा मी मंदिरमध्ये गेले होते आणि येताना ना तिथे शेवग्याचं झाड होतं. तर मी शेवग्याची पानं आणि फुलं घेऊन आले होते. तर हे आपल्यासाठी खूप हेल्दी असतं, हे तुम्हाला तर माहीतच असेल. आणि याची पावडर बनवू शकता, चटणी बनवू शकता, काहीही बनवू शकता. पण मी ना फुलांचे कधी भाजी किंवा भजी वगैरे काही बनवले नाही आहेत. तर मी फुलं पहिल्यांदाच घेऊन आले होते, कारण मी पानांची भाजी खाल्ली आहे. शेवग्याची तर शेंगांची तर आपण नेहमीच भाजी आमटी किंवा म्हणजे काहीही खात असतो. पण मग मला ना हे फुलांची भजी किंवा भाजी करून बघायची होती, म्हणून मी घेऊन आले होते. तर मी तर विचार करत होते की मी फुलांची भजी करेन. तर त्याच्यामुळे मग म्हटलं पहिलं हे आपण साफ करून ठेवूया. पानं आणि फुलं सगळे मी अशा पद्धतीने वेगळं करून घेणार आहे. काड्या वगैरे घ्यायच्या नाहीत, फुलं आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची. सोबतच जी पानं आणली होती ना तीही आपल्याला साफ करून घ्यायची आहेत. तर ना आपल्याला दुसऱ्या दिवशी वगैरे करायची असेल ना ही भाजी, तर ते कपड्यामध्ये गुंडाळून आपण ठेवलं ना आपोआप याची पानं निघतात. पण आता आपण हे अशा पद्धतीने काढून घ्यायची, पानं ही वेगळी करून घ्यायची. फक्त पानं आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर माझं सकाळचं सगळं काम आवरलं होतं. त्याच्यानंतर मी भाजीही साफ करून ठेवली. त्यानंतर आम्ही निघालो बाहेर. तर बाहेर आम्ही भाजी आणायसाठी निघालो होतो. पण जाताना इथं रस्त्याला बघू शकता तुम्ही खूप सारे पतंगाचे इथं स्टॉल लागलेले आहेत. अगदी पूर्ण रोडला दोन्ही साईडला तेच आहे. कारण ना गुजरातमध्ये मकर संक्रांत खूप मोठ्याने साजरा केला जातो आणि सर्व लोक पतंग उडवतात. बायका, मुलं, मुली, माणसं सगळे पतंग उडवतात. एक लोक 4-4, 5-5 डझन पतंग घेऊन जातात आणि खूप मोठ्या प्रमाणात हे सेलिब्रेट केलं जातं. त्याच्यामुळे रस्त्याला बघेल तिकडे तुम्हाला पतंग, गॉगल्स आणि छोट्या मुलांचे इथं बलून्स वगैरे दिसतील. तर दोन्ही साईडला तेच होतं. आणि ना हे बघितलं ना गावच्या यात्रेची म्हणजे फिलिंग येते. असं वाटतं गावी आपण यात्रेमध्ये कसं फिरताना वाटतं ना तसं वाटतं. एरवी तर यात्रा वगैरे काहीच भरत नाही, पण संक्रांतला मात्र ना खूप मोठ्या प्रमाणात इकडे अशा पद्धतीने स्टॉल लागलेले असतात. आणि ना इकडे जसं आपण तुळशीच्या लग्ना दिवशी ऊस लावतो तसं संक्रांतीच्या वेळेस इथं दारासमोर ऊस लावले जातात. त्यामुळे तिथं ऊसही होते. सोबतच लहान मुलांचे खेळणे, पिपाणी. लोक इथं ना संक्रांतीच्या वेळेस जेव्हा पतंग उडवतात तेव्हा पिपाणीही वाजवतात, मोठी माणसंही वाजवतात आणि मास्कही होते. खूप मजा असते इथं. मी संक्रांतीचाही ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेनच. आणि तुम्हाला माहिती आहे का इथं पुष्पाही होता पतंगवरती. इथं पुष्पा पतंग, खूप मोठा पतंग होता, त्याच्यावर पुष्पा होता. तर पुष्पाचा क्रेज चालूच आहे आणि त्याच्यामुळे पतंगवरतीही पुष्पा होता इथे. त्यानंतर भाजी घेऊन मी घरी आले. त्याच्यानंतर मग संक्रांत आलीच होती, तर मग तिळाची चिक्की बनवायला घेतली. दुकानातून आणण्यापेक्षा ना घरात केलेलं ना कितीही पटीने छानही लागतं, कमीही पैशात पडतात. अगदी आपण 1/3 पैशामध्ये ही तिळाची चिक्की बनवतो. कारण पावशेर तिळाची चिक्की किंवा 200 ग्राम तिळाची चिक्की आणायला गेलं तर 150 ते 160 रुपयाला पडते. आणि घरात अगदी 50 रुपयामध्ये आपण ही तिळाची चिक्की बनवून तयार करतो. आणि रेसिपी अगदी सोपी आहे आणि खूप जास्त वस्तू लागत नाहीत. फक्त तीळ आणि गूळ ह्या दोनच गोष्टी आपल्याला लागणार आहेत. फक्त आपल्याला तीळ व्यवस्थित प्रॉपर भाजून घ्यायचे आहेत. आणि अशा पद्धतीने गावरान तीळ मिळाले ना तर नक्की तुम्ही गावरान तीळच घ्या, कारण ना हे टेस्टला छान लागतात. पॉलिश केलेले तिळापेक्षा छान लागतात. त्याच्यानंतर जितका आपण तीळ घेतो तितकाच गूळ घ्यायचा आहे. तर मी 1 वाटी तीळ घेतलेला आहे. तीळ 5 ते 6 मिनटं मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजले कसं ओळखायचं? तीळ भाजले की तडतड असा तो उडायला लागतो आणि छान फुलतो आणि खाऊन बघितल्यानंतर ना एकदम कुरकुरीत असा लागतो. म्हणजे आपलं तीळ व्यवस्थित भाजलेलं आहे. छान मंद आचेवरच ही प्रोसेस करायची आहे. तीळ भाजून झाले की थंड होण्यासाठी काढून त्याच कढईमध्ये मी 2 चमचे पाणी घातलेलं आहे. गुळाचा पाक व्यवस्थित नाही बनला तर मग चिक्की कडक होणं, वरून पाणी धरणं किंवा मऊ पडणं अशा गोष्टी होतात. तर त्याच्यासाठी गुळाचा पाक आपला अगदी परफेक्ट झाला पाहिजे. पाक कसा परफेक्ट झाला हे ओळखायचं याच्यासाठी ही ट्रिक सांगितलेली आहे.
ती तुम्ही फॉलो केली तर अगदी व्यवस्थित आपला पाक होईल. आधी आपण इथं गूळ वितळवून घ्यायचा. ही प्रोसेस आपल्याला लो फ्लेमवरतीच करून घ्यायची, म्हणजे गूळ करपणार नाही. गूळ करपला ना की मग तो कडवट लागतो आणि टेस्ट मग वडीची अजिबात चांगली येत नाही. तर त्याच्यासाठी मंद गॅसवरच ह्या सगळ्या प्रोसेस करायच्या. खूप वेळ लागत नाही, अगदी 5-6 मिनटं लागतात आपल्याला. तर गूळ चेक करताना एखाद्या वाटीमध्ये अशा पद्धतीने पाणी घ्यायचं आणि एक 4 मिनटं झाले होते, मी चेक केलेलं आहे. गूळ अशा पद्धतीने मऊ होतोय, गोळा होतोय, म्हणजे पाक आपला झालेला नाही. अजून 1 ते 2 मिनटं हा पाक करून घ्यायचा. पाक करत असताना सतत ढवळत राहायचं, जेणेकरून गूळ आपला करपणार नाही. कसा झाला हे ओळखण्यासाठी अजून एक टिप म्हणजे त्याचा कलर बदलतो, डार्क कलर येतो, पाक थोडासा घट्ट होतो आणि ते असं फेसाळल्यासारखं असं होतं, तेव्हा पाक आपलं झालेलं असतं. आणि त्यानंतर इथं तुम्ही आवाज ऐकू शकता. पाण्यात टाकायचं, कडक झालं की असं टाकून बघायचं वाटीमध्ये. असा आवाज यायला लागला की आपला पाक तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये मी तीळ घालून घेतलेले आहेत. तीळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गॅस आता आपल्याला बंद करायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सर्व गूळ तिळामध्ये मिक्स झाला पाहिजे व्यवस्थित. तर 1-2 मिनटं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर मी इथं पळपुट्याला तूप लावून घेतलं होतं. आता हे मिश्रण त्याच्यावर काढून घेते. आणि काय करायचं, तीळ पापडी वगैरे करताना ना थोड्या मिश्रणाचं करायचं, कारण हे मिश्रण ना फार लवकर कडक होतं आणि पसरवण्यासाठी मग आपल्याला टाईम भेटत नाही. त्याच्यामुळे फटाफट करायचं. आणि लाटण्याला तूप लावूनही तुम्ही लाटू शकता, पण मला पर्सनली असं वाटतं की वाटीला अशा पद्धतीने तूप लावून असं पसरवलं ना, हे पटापट होतं, छान लवकर व्यवस्थित पसरवलं जातं. आणि सोबतच इथं मी चौकोन शेप देण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही पापडीला ना कोणताही शेप नाही दिला, कट नाही केला, तरीही तुम्ही अनइवन पीसमध्ये हाताने तोडून ठेवलं ना तरी ते चांगलं वाटतं. पण थोडंसं प्रेझेंटेबल दिसावं याच्यासाठी मी छान चौकोन शेप देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ह्याला छान जमेल तसं आपल्याला पसरवून घ्यायचं. जितकं तुम्हाला पातळ हवं असेल तसं पसरवून घ्यायचं. मी इथं तिळाच्या वड्या मिडियम साईजच्या करणार आहे, म्हणजे खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही आणि खूप जाड करूच नाही या वड्या. थोड्याशा काय होतं, ते तुटायला मग कठीण वाटतात. त्यामुळे आणि वरून फेस एकदम छान चकचकीत दिसावा याच्यासाठी मी वरून लाटण्यानेही छान प्लेन करून घेतलेलं आहे. आणि इथं माझं मीडियम साईजमध्ये हे पसरवून झालं आहे. त्यानंतर कट करायचं. कट करायला घेताना मधून कट करायचं, म्हणजे आपल्याला इवन वड्या पाडता येतात. आणि तुम्हाला जसा शेप हवा आहे तसा कट करून घ्यायचा. तर आत्ताच कट करायचं, मग ते सुकल्यानंतर कट होणार नाही. मग ते हातानेच तुम्हाला तोडावं लागेल आणि ते मग तुम्हाला परफेक्ट शेपमध्ये मिळणार नाहीत. त्यामुळे जसा शेप हवा आहे तसा आधीच कट करून घ्यायचा. तर बघू शकता किती सुंदर आपल्या वड्या दिसत आहेत, मस्त दिसत आहेत. अगदी मार्केटसारख्या झाल्यात ना, तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. आणि एकदम 15-20 मिनटात या वड्या सुकलेल्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही चमचाने काढू शकता, पण याला ना थोडंसं तुम्हाला जोर द्यावा लागतो. त्याच्यापेक्षा सोपी ट्रिक म्हणजे अशा पद्धतीने चाकू ठेवायचा आणि त्याच्यावरती थोडंसं लाटण्याने आपण मारलं ना, हे वड्या सगळ्या निघतात, व्यवस्थित निघतात. ही ट्रिक मी आधीही तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर ही ट्रिक वापरा आणि मस्त वड्या तयार करा. बघू शकता थिकनेस अगदी परफेक्ट झालेला आहे, जसं मार्केटमध्ये मिळतो तसं. आणि कलरही छान आलेला आहे आणि टेस्टलाही खूप मस्त झाल्या होत्या आणि एकदम खुसखुशीत अशा ह्या वड्या झालेल्या आहेत आपल्या. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर बघू शकता किती सहजपणे आपली ही वडी तुटते आहे, एकदम खुसखुशीत अशी झालेली आहे आणि अजिबात मऊ पडलेली नाही किंवा वरून पाणी ही वडी धरत नाही. त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. ह्या चिक्कीसोबतच मी मऊसूत होणारी तिळाची चिक्की आणि चिरमुऱ्याचे लाडूही करून घेतलेले आहेत, पण त्याची रेसिपी तुम्हाला मेगाच इझी रेसिपीवर मिळेल. आणि त्याच्यानंतर मी जी शेवग्याची पानं फुलं धुवून ठेवली होती, त्यामध्ये 1 कांदा लांब चिरून घातला, अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ, ओवा आणि सोबतच इथं मी बेसन आणि तांदळाचं पीठ घातलं एक्स्ट्रा कुरकुरीत अशी आपली भजी होण्यासाठी. तर आधी ना मी 3 चमचे बेसन पीठ आणि 2 चमचे तांदळाचं पीठ टाकून ना हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तर पाणी न घालता अशा पद्धतीने हे मिश्रण झालं होतं, पण ह्याला व्यवस्थित अजून बाइंडिंग आली नव्हती. त्यामुळे मी परत याच्यामध्ये
बेसन पीठ ॲड केलेलं आहे आणि तांदळाचं पीठही ॲड केलं. तर इथं 1 चमचा तांदळाचं पीठ आणि 2 चमचे बेसन ॲड केलं आणि परत हे एकदा व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथं एकदम चिमूटभर सोडा टाकलेला आहे आणि सोबतच मी इथं याच्यामध्ये हळद टाकायला विसरले होते, त्याच्यामुळे थोडीशी हळद टाकली. त्यानंतर मी फक्त 2 चमचे पाणी याच्यामध्ये वापरलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आपण कांद्याची भजी जसे बनवतो ना, मी तशा पद्धतीने बनवले होते आणि मग हे पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं की त्याच्यानंतर तेल छान कडकडीत गरम करून घेतलं होतं. त्याच्यामध्ये एकदम छोटे छोटेसे असे मी भजी याचे करून घेतलेले आहेत. कारण ना ती फुलं होती, तर मला असं वाटलं की ते छोटे छोटे भजी केले तर जास्त छान लागतील. कारण ते सॉफ्ट राहिल्यानंतर चांगले नाही लागणार, अगदी कुरकुरीत झाले तरच छान लागतील कांदे भजीसारखे. त्यामुळे मी अशा पद्धतीने हे भजी करून घेतले आणि याला ना आलटत पलटत आपल्याला छान असं लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं, म्हणजे ना भजी आपले छान एकदम कुरकुरीत असे होतात. तर मी छान एक 4 ते 5 मिनटं हे भजी छान तळून घेतलेले आहेत आणि बघू शकता मस्त असे भजीला कलर पण आलेला आहे आणि छान कुरकुरीत असे आपले भजी झालेले आहेत. तर खूप छान भजी झाले होते ह्याचे, जसे आपले कांद्याचे होतात ना तसेच अगदी भजी याचे झाले होते आणि खूप टेस्टी झाले होते. त्यामुळे इतके भजी तर पुरलेच नाहीत. हे ॲक्च्युली अर्धे भजी आहेत आणि अर्धे भजी तर मी टेस्ट करता करता संपवले, इतके टेस्टी झाले होते आणि हे खूप औषधी असतं, तर नक्की ट्राय करून